तुमच्या मनात सुद्धा असे विचार येतात का की मी काहीच करू शकत नाही? जर असे विचार येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मन म्हणजे एक असं ठिकाण आहे जिथे रोज हजारो विचार येतात. पण प्रश्न असा आहे, ते विचार पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह? निगेटिव्ह विचार का येतात? तर बघा, भूतकाळ, भीती, तुलना. एक छोटीशी स्टोरी सांगते तुम्हाला. एक मुलगा होता, तो खूप हुशार होता, पण त्याच्या मनात एक विचार येत होता, मी अपयशी आहे. आपण बाहेरून हसत असतो पण आतून तुटलेला असतो. मन थकत असतं पण कोणी बघत नाही. सगळ्यात मोठी लढाई बाहेर नाही, ती आपल्या मनात चालू असते. स्वामी समर्थ म्हणतात, नामस्मरण, श्री स्वामी समर्थ हा जप मनाला शांत करतो. विचार बदल, जसं विचार तसं आयुष्य घडत असतं. वर्तमानात जगा. भूतकाळ गेला तो गेला, पण आपल्या समोर भविष्य आहे, त्याचा विचार करा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही कमजोर नाहीत. तुम्ही विसरला आहात की तुम्ही कोण आहात. चांगल्या लोकांमध्ये राहा. तुमची ताकद, तुमची बुद्धी तयार करा. तुम्ही स्वतः तयार करा. तोच मुलगा ज्याला वाटत होतं की मी काहीच करत नाही, त्याने एक दिवस ठरवलं, रोज 5 मिनिटे नामस्मरण करायचं आणि आपल्या निगेटिव्ह विचारांवर कंट्रोल करायचं, आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा मोठे आहात. निगेटिव्ह विचार येणं ही चूक नाही, पण त्यांना कंट्रोल न करणं ही खूप मोठी चूक आहे. तुमचं मन तुमचा सेवक आहे, मालक नाही. आजपासून एक निर्णय घ्या, निगेटिव्ह विचार येतील पण मी त्यांना थांबवेन. कमेंट करा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेअर करा. कोणाचं तरी आयुष्य बदलेल.